भंडारा में पंचायत समिति आम सभा बहिष्कार को लेकर जारी राजनीतिक आरोप प्रत्यारोप के बीच भीलेवाड़ा गांव में प्रस्तावित मुख्यमंत्री कृषि सौर ऊर्जा परियोजना को लेकर नया मोड़ आ गया है। शिवसेना की ओर से आयोजित पत्रकार परिषद में कहा गया कि इस परियोजना की आड़ में विधायक नरेंद्र भोंडेकर को बदनाम करने का सुनियोजित प्रयास किया जा रहा है। शिवसेना नेताओं ने स्पष्ट किया कि यह सौर परियोजना गाँव के किसी भी हित में नहीं है। भाजपा जिला परिषद नेता विनोद बांते ने शुक्रवार को आयोजित प्रेस वार्ता में शिवसेना विधायक नरेंद्र भोंडेकर पर आरोप लगाया था कि उन्होंने भीलेवाड़ा में सौर ऊर्जा प्रकल्प का विरोध कर भाजपा नेताओं के लिए अभद्र भाषा का उपयोग किया, जिसके परिणाम स्वरूप शनिवार की पंचायत समिति आम सभा का भाजपा सदस्यों ने बहिष्कार किया। भीलेवाड़ा गांव के उपसरपंच लोकेश बांते ने पत्रकारों को बताया कि भीलेवाड़ा क्षेत्र में प्रस्तावित सौर ऊर्जा परियोजना से न तो ग्राम पंचायत को और न ही ग्रामवासियों को कोई प्रत्यक्ष लाभ होने वाला है। पत्रकार परिषद मध्ये भोंडेकर साहेबांच्या विरोधी जी अपशब्द बोलले गेलेले आहेत, त्यांच्या विरुद्ध अप्रचार तयार केलेला आहे, त्या संबंधी आज आम्ही इथं पत्रकार परिषद घेत आहोत। कोणाच्या दबावाने न येता आम्ही हा पत्रकार परिषद घेत आहोत। ही पत्रकार परिषद आपण आमच्या गावी भीलेवाड़ा गट क्रमांक 282/9 RG या जागे संबंधी ही पत्रकार परिषद आहे। या जागेची मागणी आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 26/6/2023 ला आमच्या ग्रामपंचायत सभेला मागणी केली होती, परंतु आम्ही ग्रामपंचायत सर्व पदाधिकाऱ्यांनी ठराव घेता आम्ही त्यांना हरकत प्रमाणपत्र दिला की कुठलीही ग्रामपंचायतीची परवानगी आहे नाही, कारण की भीलेवाड्यामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे आणि हा ठराव आमच्याकडे ठराव आलेला आहे, परंतु काही पदाधिकारी त्यांनी वरून हा आणला आहे। त्यांनी शुभम घुगे यांच्या मंत्रालयामधून त्यांनी पत्र आणलंय की कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतीची परवानगी नाही पाहिजे बा म्हणून। मग ग्रामपंचायतीची परवानगी नाही पाहिजे तर मग हा तुम्ही 23/6 ला जो ठराव दिलेला आहे, ठराव ग्रामपंचायतला मागलेला आहे, हा कशाबद्दल मागलेला आहे? मग आम्ही पदाधिकारी ग्रामपंचायतीमध्ये कशासाठी? जी 11-12 एकर जागा आहे, गावातला कुठल्याही प्रकारचा फायदा नसताना सुद्धा वरच्या अधिकाऱ्यांनी आपला पदाचा फायदा उचलत का घेतला? काय गावातले लोक आम्हाला ग्रामपंचायतीला शिव्या देत आहेत की ग्रामपंचायत भीलेवाड्यांनी पाणी विकली बा म्हणून। नंतर आम्ही माहिती काढला, आम्ही तिथं ठेकेदाराला विचारला का कशी का हारली? त्यांनी सांगितले का तुमच्या गावातल्या काही लोकांनी पैसे घेतलेले आहेत आणि ही पाळी आम्हाला वरून छानवर झालेली आहे म्हणून तो पत्र सादर केला आहे। तर भीलेवाड्यात ग्रामपंचायतीची कसली परवानगीची गरज नाही बाबा म्हणून उभे साहेबांनी हा प्रमाणपत्र हा त्यांनी 31/12/2024 ला सादर केला। मग त्या संबंधात आम्ही कलेक्टर साहेबांना 2दा निवेदन दिलं, 3दा निवेदन दिला। एकदा निवेदन दिला आम्ही 30/1/2024 ला, एकदा निवेदन दिला 11/9/2025 ला, एकदा निवेदन दिला मधापती जाधव साहेबांना सुद्धा निवेदन दिला की आम्हाला या जागे संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी नसताना सुद्धा तर तुम्ही जागा त्यांना सौर ऊर्जेसाठी कशाबद्दल देता? कुठल्याही प्रकारच्या गावामध्ये फायदा नसताना आणि काही लोक गावामध्ये अफवा फैलवतात की सौर ऊर्जा प्रकल्प ही गावाला काही पर्सेंट 2 रुपये 3 रुपये असे विद्युत बिल असं माफ होईल, असा कुठलाही प्रकार ग्रामपंचायतला GR मध्ये आलेला नाही। त्या संबंधी आम्ही कलेक्टर साहेबांना 3दा निवेदन दिला की हे प्रकल्प थांबवा। आम्ही जाऊन सुद्धा पदाधिकारी यावर सुद्धा त्यांनी आम्ही काम थांबवलं, पण वरून आम्हाला दबाव आणला गेला होता। नंतर मग आम्ही कलेक्टर साहेबांना आमच्या काही शब्दाला मान दिलेला नाही। त्यानंतर आम्ही मग भोंडेकर साहेबांकडून आम्ही धाव घेतली तर भोंडेकर साहेब असा विषय आहे, त्या संबंधी थोडीशी भेट आम्हाला द्या। त्या संबंधी भोंडेकर साहेब तिथं आले आणि त्यांनी आपल्या परिस्थिती आमच्या शब्दाला मान दिला आणि तो काम थांबवण्यामध्ये आम्हाला मदत केली। भोंडेकर साहेबांनी तिथं कुठल्याही प्रकारची कुणालाही शिवेगाळी न करता शांतपणे पद्धतशीर फोन करून तो काम थांबवला आणि आम्हाला भीलेवाड्याला सहकार्य केले। साहेब सदस्य भीलेवाडा आमचे साहेब आम्हाला हे पत्र त्यांचं जेव्हा मिळालं, त्यांच्या पत्र माहिती नसताना सुद्धा त्यांनी जेव्हा उद्घाटन केल्यानंतर आम्हाला माहित झालं की बाबा त्या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प हा चालू होत आहे, तर आम्ही त्यासाठी जेव्हा त्याचा विचार नाही केली तेव्हा आम्हाला काही कोणत्याही प्रकारच्या आमच्याकडे कागदपत्र त्यांनी केलेली नव्हती।
कागदपत्रांची पूर्तता केल्या नसल्यामुळे जर आम्ही त्यांना विचारले कशा प्रकारचं काम आहे तर त्यांनी सांगितलं सौर ऊर्जेच्या प्रकारचं काम आहे, सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम आहे. त्यासाठी आम्ही त्यांना कागदपत्राची पूर्तता मागणी केली. त्यांनी मग आम्हाला ही कागदपत्राची पूर्तता केलेली आहे. त्यानंतर आम्ही त्यांना विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं आम्हाला की ना म्हणे ह्या कामामध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेतून मुख्यमंत्री योजनेतून हा म्हणजे काम चालू झालेलं आहे म्हणे. तर त्यांना कागदपत्र दिल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये पत्र मंत्रालय यांनी सांगितलं आहे की बाबा तुमच्या ग्रामपंचायतची कोणत्याही ग्रामपंचायतीची नागरिक प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. त्यासाठी ही जो जागा आहे ही जागा सौर ऊर्जेसाठी देण्यात आलेली आहे. पण 282 गट क्रमांक आमच्या गावामध्ये जागा आहे. तिच्यामध्ये 7 पॉईंट काही जागा आहे, 7 पॉईंट काही हेक्टर जागा आहे. त्याच्यामधून 4.19 हेक्टर ही जागा सौर ऊर्जेमध्ये देण्यात आलेली आहे. पावणे 12 एकरच्या जवळपास. तर त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये जो कास्तकार आहेत, शेतकरी वर्गासाठी ती जागा जो राखी ठेवण्यात आलेली होती. तर बाबा शेतकरी लोकांच्या हातभूत व्यवसाय म्हणजे जोडधंदा म्हणून शेती त्यासाठी राखी ठेवण्यात आलेली होती. आणि चराईसाठी जो प्रश्न उपस्थित होत होता कारण त्याच्या व्यतिरिक्त आमच्या गावाकडे कोणत्याही दुसरी जागा उपलब्ध नाही. दुसरा प्रश्न, माझ्या गावामध्ये मुला मुलींसाठी क्रीडांगण नाही, त्यासाठी पण ती जागा राखी ठेवण्यात आली होती. ज्याही लोकांच्या भविष्यामध्ये जो घरं गेले, हायवेमध्ये जो घरं गेलेले आहेत त्या लोकांना बेघर न झाल्या नाही पाहिजे त्यासाठी पण सुद्धा ती जागा राखी ठेवण्यात आलेली होती. आणि भिल्लेवाडी वाहतूक लोकसंख्येचा विचार केला असता त्यासाठी पण ती जागा राखी ठेवण्यात आलेली होती. आमचं मानणं तेच होतं की आमच्या गावाला जागा दुसरी कोणत्याही प्रकारची उपलब्ध नाही. त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं होतं. 3दा निवेदन दिलं. त्या निवेदन दिल्यानंतर कलेक्टर साहेबांनी कोणत्याही प्रकारची त्या निवेदनाची कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. कारवाई न केल्यामुळे आम्हाला आमदार साहेबांकडे पण धाव घ्यावी लागली. आमदार साहेब आली, आमदार साहेबांनी तिथं येऊन सांगितलं, त्या गोष्टीचा विचार करून सांगितलं, समजून सांगितलं आणि कोणत्याच प्रकारची कोणालाही शिकायला दिली नाही. आणि ह्या कोर्सा कोणावरही खोटा आरोप लावून जनतेची दिशाभूल करणं हे योग्य नाही. तर आणखी सांगायचं झालं साहेब, कारण का आमच्या गावाकडे जागा पण तिकडे कृषी विभागाला पण जागा होती. त्या कृषी विभागाला पण पहिले त्या ठिकाणी गुढीचराई करत होती. ती जागा पूर्ण आपल्याला कृषी अधिकाऱ्यांनी काही जागा दिली, कृषी विभागाला पण जागा दिली, त्यांना पण जागा दिली आहे. तर 94 गोटामध्ये जागा तिकडे गेलेली आहे काही. म्हणजे आता जागा भिल्लेवाड्याला एकही जागा उपलब्ध होती. आणि जर या ठिकाणी जर गावातल्या लोकांचे जर हिताचे काम होत असतील, जर गावाच्या विकासाचे कोणते काम होत असतील त्यासाठी आमच्या अडथळा फक्त निर्माण होणार नाही. मी असं म्हणत नाही का सौर ऊर्जेसाठी मी विरोध करतो, म्हणजे विरोध शेतकऱ्याच्या योजनेसाठी मी कधीही विरोध करणार नाही. परंतु माझ्या गावाचं जो भविष्य आहे, माझ्या गावाची जी अडचण आहे, ह्या अडचणीसाठी काय करावं लागेल त्यासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आम्हाला मागणी पूर्ण व्हायला पाहिजेत ना. कारण आमच्याकडे जागाच उपलब्ध राहणार नाही. माझ्या गावामध्ये स्मशानभूमी आहे, स्मशानभूमी क्षेत्रामध्ये पूर्ण पाणी क्षेत्रामध्ये स्मशानभूमी गेलेली आहे. मग आता ते स्मशानभूमी झाडाचा तो प्रश्न निर्माण होईल. मग स्मशानभूमी कुठं बांधायची हा तुझा प्रश्न निर्माण होईल. आणि सौर ऊर्जा प्रकल्पामधील भिलेवाड्या गावातला 1 पण रुपयाचा फायदा आहे नाही. काही फायदा असेल, जीआर असेल तर आम्ही त्यांना वेलकम करू, त्यांना मदत करू. आता सर कसं माझ्या गावामध्ये पण असं चर्चा झालेली आहे की बाबा सौर ऊर्जा प्रकल्प आल्यानंतर गावातल्या लोकांना 50% वीज बिल माफ होईल आणि वीज बिल 50% लागेल बुवा. तर हे चुकीची दिशाभूल जनतेची करत आहे सर. आणि जनतेने खरंच आम्हाला कधी कित्येकदा प्रश्न विचारला की ही जर जागा तुम्ही जर त्यांना दिली तर तुम्ही त्यांना जागा दिली तर आमच्या मुलांच्या म्हणजे आमच्या शेतकरी लोकांची जो गाई चरायची आहे ही गाई चरायची कुठं, म्हणजे त्यांना जो उपासमाची पाणी निर्माण होईल त्यांना काय करावं ते म्हणजे कुठे गुढी चराई करतील. खेळण्यासाठी सुद्धा जागा नाही, मुलांसाठी क्रीडांगण नाही असं पुष्कळ असं